विनापरवाना देशी बनावटीची अग्निशस्त्रे आणि जिवंत कारतुसे विक्री करणाऱ्या टोळीचा अकलूज पोलिसांनी पर्दाफाश करून 6 आरोपींना अटक करत 17 पिस्तुले, 47 जिवंत कारतुसे आणि टाटा नेक्सॉन कार असा 18,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। विनापरवाना देशी बनावटीची अग्निशस्त्रे व जिवंत कारतुसे विक्री करणाऱ्या टोळीचा अकलूज पोलिसांनी पर्दाफाश केला। 6 आरोपींना अटक करून 17 पिस्तुले, 47 जिवंत कारतुसे आणि टाटा नेक्सॉन कार असा 18,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईमुळे माढा, पंढरपूर, सांगोला, सांगली तसेच कर्नाटक आणि मध्य प्रदेशपर्यंत पसरलेल्या शस्त्रविक्रीचे धागेदोरे समोर आले आहेत। अटक करण्यात आलेल्यांमध्ये विकास कैलास वजाळे वय 31 परिते तालुका माढा, राहुल सतीश माने वय 34 मिरज, महादेव बाळासाहेब कोरके वय 30 करकंब, विजय सदाशिव किरणगी वय 34 शिवनूर कर्नाटक, अनिल पंचलाल मेहता वय 32 रांजणगाव मध्य प्रदेश आणि सुमित नाना लवटे वय 19 भुईटे वस्ती सांगोला यांचा समावेश आहे। प्रदीप पांडुरंग माने आणि शनी भारत बनसोडे हे दोघे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। 14 ऑगस्ट रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी परिते येथून विकास वजाळे याला कारसह ताब्यात घेतले। त्याच्याकडून 2 पिस्तुले व 4 कारतुसे जप्त करण्यात आली। चौकशीत त्याने राहुल माने याच्याकडून शस्त्र घेतल्याची माहिती दिल्यानंतर करकंब, सांगोला, अकोले खुर्द, मिरज आणि कर्नाटक येथे कारवाई करण्यात आली। तसेच मध्य प्रदेशातून शस्त्रे आणल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सोनगीर, धुळे येथे सापळा रचून अनिल मेहता याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून 4 अग्निशस्त्रे व 25 जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली। त्यानंतर राहुल माने यालाही टेंभुर्णी परिसरातून अटक करण्यात आली। नमस्कार सगळ्यांना। अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत एक चांगल्या वेपनचं कारवाई सीजर झालेली आहे। पहिल्यांदा आम्हाला एक आरोपी सापडला, तो राहणारे परिते गावाचा इसम होता टेंभुर्णी हद्दीमध्ये। तसं अकलूज पोलीस स्टेशनला माहिती भेटल्यानंतर त्यांनी ट्रॅप लावून ते आरोपीला अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनी पकडले। त्याच्यानंतर आम्ही ते कुठं कुठं सप्लाय केले होता असं माहिती आणि इन्व्हेस्टिगेशन करत दुसरा आरोपीला पकडले, राहुल माने नावाचा आरोपी। त्यांना पकडल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून 4 वेपन रिकव्हरी झाला। तसंच आम्हाला त्यांचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे माहिती पडलं की ह्यांनी बरेचशा ठिकाणी त्यांनी वेपन सप्लाय केलेले, खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये, सातारा, सांगली असं जिल्ह्यामध्ये ते पकडलेले आहे। ते आरोपी आम्ही पकडल्यानंतर आम्हाला मेन सप्लायर जे होता ते MP मधून हे सगळं वेपन्स आणत होते। गावठी पिस्टल आहे आणि ते MPचा जे आरोपी आहे त्यांना ट्रॅप करण्यासाठी आमचं टीम गेले आणि तिथं सक्सेस भेटलं। तिथं अनिल मेहता म्हणून आरोपी आहे, ते त्यांच्यावरती ऑलरेडी गुन्हे दाखल आहे आणि हे जे बाकी जे आरोपी आम्ही पकडलेले तेही गुन्हेगारी आहे। त्यांच्यावरती पण पहिले गुन्हे दाखल आहे। ते मेहताला पकडल्यानंतर आम्हाला तिथूनही 4 वेपन्स रिकव्हरी झाले। तसं टोटल एक 17 वेपन अकलूज पोलीस स्टेशन त्यांचं प्रभारी आणि DYSP त्यांचं पूर्ण DB टीम चांगलं कारवाई करून पूर्ण चेन जे आहे सप्लायर पासून ते डिस्ट्रीब्युशन करत होते आणि लास्ट कोणाला दिलेले त्यांच्यापर्यंत पूर्ण वेपन आता रिकव्हरी झालेले। पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रेरणा कटे आणि अकलूज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली। पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंके यांच्यासह पथकाने कारवाई केली।